तर जय शिवराय मित्रांनो, आज आहे 12 जुलै 2025. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर आपली गाडी एक 10 दिवसाखाली बंद पडली होती, म्हणजे झटके मारित होती गाडी. त्याच्यामुळे आपण गेलो गॅरेजला आणि बाळूकडे गेल्या गॅरेजला, चिंचवडला जे गॅरेज आहे बाळूचं त्याच्याकडे गेलो. त्यांनी टाकतो म्हटलं क्लच केबल गेलेली आहे, त्यामुळे झटके मारते गाडी. म्हटलं ठीक आहे, क्लच केबल बदलली मी. 1-2 दिवस चांगली चालली असेल गाडी, परत झटके मारायला चालू केले अजून. आणि त्याच्या गॅरेजवर गेलो तर ते बंद होतं, तो गावी गेलता म्हणून दुसरीकडे गेलो गॅरेजवर दाखवायला घ्या. आणि त्यांनी बरं दुपारपासून ती 2-3 तास झटत होते त्या गाडीला. तर आपली मॅग्नेशियल कॉईल काहीतरी म्हटले ते, आणि ती बदलली, चेंज केली. जे की प्लग वायरला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवली तुम्हाला, त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ती मला ती कॉईल गेलेली. तर ती कॉईल टाकली आणि टाकल्यानंतर 8 दिवस परत आपली गाडी चालली अजून. तर 8 दिवसानंतर परत गाडी झटके मारायला परत सुरू केली. मी परत त्यांच्याकडे काम सोडून परत त्यांच्याकडे गेलो अजून. तर ते म्हटले पाहतो थांबा थोडं. गेलो, ते पण वैतागले होते कारण की ते अगोदर गाडीला झटले ते वायरिंगला याला. परत त्यांनी चेक केलं, एक राऊंड मारून बघितलं आणि चेक केलं तर ते गेलं एअर फिल्टर, जे की एअर फिल्टर आपण बदललं. ते की 350 रुपयालाच होतं हे, आणि ती मॅग्नेशियम काहीतरी 700 रुपयाला, म्हणजे ते 800 रुपये तिथे गेले ते. आणि आपण हे पण आणलं आणि 350 रुपये हे टाकलं. तर ह्यात ऑइल झालं थोडंसं, म्हटलं गेलं असेल त्यामुळे बी झटके मारित असेल गाडी. तर ते टाकलं. तर ते म्हणजे राऊंड मारून बघ. तर राऊंड मारून बघितलं 1 किलोमीटरचा, तर झटके नाही मारले गाडीने. परत बुकिंग येऊन गेलो. पुन्हा 1 तास गाडी चालवली असेल, 1-2 बुकिंग मारली असेल, 10-20 किलोमीटर गाडी चालली असेल, परत गाडीने झटके माराय परत चालू केलं अजून. असा वैतागलो गाडीला. आणि परत म्हटलं आता डायरेक्ट घरी गेलो. त्या दिवशी उशीर पण झाला. घरी गेलो, दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी उठलो, पुन्हा गॅरेजला न जाता मी डायरेक्ट शोरूमला गेलो. शोरूमला गेल्यानंतर मग शोरूमवाले म्हटले की थांबा चेक करतो. तर त्यांनी शोरूमला गेलो आणि त्यांनी हा पार्ट बदलला. TCI म्हणते त्याला, TCI युनिट WFMS काय आहे तो. हा पार्ट गेला, जो की मेन वायरी सगळ्या कनेक्ट होतात इथं आतमध्ये. तर 2 याला वायरी आहेत आणि इथं डायरेक्ट कनेक्ट होतात या वायरी. मला दाखवते, हे डायरेक्ट वायरी कनेक्ट होतात. तर हा पार्ट होता तो TCI म्हणून आहे हा. तर हा पार्ट बदलला. पार्ट हा भेटतो 1100 रुपयाला. तर ठीक आहे, गाडी त्यांनी खोली होती त्यामुळे तुम्ही टायर पण फिरून बघितलं, तुम्हाला बेरिंग पण गेली, म्हणलं ते पण टाकून दे बेरिंग पण. तर असा मिळून 1850 रुपये आपला खर्च आला शोरूमला काल. आणि शोरूमला खर्च केल्यानंतर तो म्हटलं आता बघ चालून. मी म्हटलं असंच होतं, 1-2 दिवस चलते किंवा 5-6 दिवस चलते, परत झटके मारते गाडी. म्हटलं बघा आता टेप मारून. आणि आपली गाडी 3 वाजता बाहेर निघली शोरूम मधून. तर 3च्या नंतर आपण गेलो परत ट्रिप मारित मारित आपण गेलो पिंपरी निळकला. तर ती वाकडून पिंपरी निळकला, हिंजवडून पिंपरी निळकला चाललो होतं ते बुकिंग घेऊन. तर गाडी परत झटके मारायला. मग खूपच वैतागलो मी, परत झटके मारायला. मी म्हटलं आता काय करावं. मग ती पिंपरी निळकला गाडी गेल्यानंतर परत तिथून पुढं एक ज्युपिटर हॉस्पिटल, एक हॉस्पिटल बशी, एक बानेरच्या आवनच्या रोडच्या त्या मध्ये एक TVSचं गॅरेज आहे, त्यांच्याकडे गेलो. ते चाचा आहेत, तर त्यांच्याकडे गेलो. त्यांना मला असा प्रॉब्लेम, त्यांनी वायरी बघितल्या, चेक केलं, त्यांना सांगितलं काय काय कुठले कुठले पार्ट बदलले, मी सगळं सांगितलं. त्यांनी वायरी चेक केला, वायरीला पण काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी परत राऊंड मारून बघितला, गाडी जॅम चालती आणि झटके पण मारती. परत ते म्हटले काय करावं काय करावं. मी म्हटलं माझ्याकडे एक प्लग आहे, ते सुद्धा काहीच बोलले नाहीत. मी म्हटलं एक प्लग आहे माझ्याकडे नवीन, तो प्लग टाका, जुना प्लग काढून टाका बाजूला. तर त्यांनी ठीक आहे म्हटले. माझ्याकडला प्लग दिला, जो की 130 रुपयाला फक्त. तो प्लग घेतला आणि टाकला प्लग. प्लग टाकल्यानंतर परत गाडी शांत चालायला लागली, गाडी झटके मारेना, फक्त गाडी जॅम चालायची. मी म्हटलं प्लगचाच प्रॉब्लेम होता बहुतेक. आणि सगळे टाकून 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 बेजार झाले, हे टाकतायत ते बदलतायत. आणि एकदा बॉक्स फोडला की रिटर्न पण घेत नाहीत ते, असा इश्यू आहे. आणि तिथून पुढे मग मी काय केलं, बुकिंग घेतली दिघीची. दिघीला आलो बानेरून. तर कुठला झटका नाही मारला, फक्त गाडी जॅम चालत होती, जास्त पळत नव्हती. मी म्हटलं, मला वाटलं होतं लायनरचा प्रॉब्लेम आहे तो. तर ठीक आहे, मी म्हटलं पुन्हा घरी आलो संध्याकाळी.
आणि घरी आल्यानंतर सकाळी परत बुकिंग चालू केल्या आणि दुपारपर्यंत चालवली गाडी. तर झटके नाही मारले काय नाही, पण गाडी पळत नव्हती म्हणून परत मी गॅरेजला गेलो. तर गॅरेजवाल्याला डायरेक्ट गेल्यानंतर तो म्हणतो प्लस प्लेट आहे गेल्यात. आता मी आधीच त्या झटके मारल्याने वैतागलो होतो. इथून तिथून गाडी चांगली चालायला लागली, तो म्हणतो प्लस प्लेट गेल्यात. ते मला आज नाही होणार, उद्या ये म्हटलं. मी ते पण चेंज करायला तयार होतो प्लस प्लेट. तो मला आज नाही होणार, उद्या ये. मी त्या निगडी साईडला गेलो. ताथोडे रोड आहे ते गॅरेज, जे की त्रिवेणी चौकापासून लेफ्ट मारल्या ताथोडेकडे जाताना ते लेफ्ट साईडला एक वयस्कर आहेत. जास्त वय पण नाही, 50-60च्या मध्ये असेल त्यांचं वय. त्यांच्याकडे गेलो तर मला अनुभवी माणूस आहे. तर मला प्लस प्लेट गेल्यात. म्हणलं ठीक आहे, गेल्या बी असतील, चेंज करा म्हटलं. तर तो म्हटला 3000 रुपये खर्च येईल. म्हणलं ठीक आहे करा. तर ते मला आज नाही होणार, उद्या ये. म्हणजे ते एक तर मला वैतागलं होतं का गाडीला वैतागलं होतं, त्याला सॉल्व्ह होत नव्हता प्रॉब्लेम. आणि तिथून पुढे आलो परत एका साने चौक ते चिखलेले येताना एक मध्ये गॅरेज आहे गणेशचं. त्या गणेशच्या गॅरेजवर आलो. तर गणेश म्हटला प्लस प्लेट नाही गेलेल्या, गाडी जी आम चलती मी चेक करतो. त्यांनी लाईनर वगैरे चेक केले, लाईन थोडी सेटिंग कमी जास्त केली असेल, तर गाडी परत पळायला लागली जास्त. आणि म्हटलं मगा तो म्हटला क्लच प्लेट गेल्या, हे म्हणताय क्लच प्लेट नाही गेल्या. तर म्हटलं एक काम कर, सर्व्हिसिंग कर म्हटलं. खूप दिवस झालं सर्व्हिसिंग पण केलेली. तर गाडीची सर्व्हिसिंग केली आणि परत आपण कामावरती आलो. गाडी सर्व्हिसिंगला 1000 रुपये खर्च आला आणि त्याने सगळी सेटिंग वगैरे केली आणि बघतो तर गाडी आता चांगली पळत आहे. आणि तो म्हणतो क्लच प्लेट गेल्या. तर गॅरेजवाले कुठलं खरं बोलताय आणि कुठलं कोण काय काय चेक करताय. 130 रुपयामुळे माझे जवळजवळ 3000 रुपयाच्या आसपास पैसे गेले फक्त 130 रुपयामुळं. आता ह्यांना कुठल्याच गॅरेजवाल्याला काही समजत नव्हतं. शोरूमला गेलो तरी त्यांना फरक पडला. शेवट मीच म्हटलं डायरेक्ट प्लग चेंज करा. तर प्लग काढून बघायचे, म्हणायचे याला नाही प्रॉब्लेम काही, याला नाही. एक तरी म्हटलं असता जरी हा प्लग आपण चेंज करून बघू झटके मारते का. तर प्लग मीच म्हटलं त्यांना माझ्याकडे आहे शिल्लक, तो बसवा. आणि गाडी झटके मारायची बंद झाली. आज तरी झटके मारत नाही. बघू अजून झटके मारले तर म्हणायचं प्लगचा पण प्रॉब्लेम नाही अजून, तर आपण वायरिंगचा कुठतरी प्रॉब्लेम असावा असं वाटत होतं. तर पाहू, आता तर झटके मारी नाही गाडी, आता क्लिअर आहे. तर आपण आता वाढलेले आहे 3. आता बिझनेसला आपण चालू करू. बघू 400-500 700-800 जे होतील ते 1000 रुपये होतील ते तेवढे करूया आणि घरी जाऊया. कारण की 8-10 दिवस गाडीने एवढा वैताग दिलेला आहे आणि नको नकोच वाटतं धंदा करायचं. वाटत होतं म्हणजे गाडी डायरेक्ट दुरुस्त करून विकून टाकावं, दुसरंच काहीतरी बिझनेस करावा. कंपनीत पण पेमेंट व्यवस्थित देत नाही, त्यामुळे कंपनीत पण जायची इच्छा होत नाहीये. एखाद्याच्या हाताखाली काम करायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतंय, स्वतःचा बिझनेस असावा. त्यामुळे आपण स्वतःचे 1000 रुपये झाले तरी खुश आहोत. लोक लाख रुपये कमवून खुश नाहीयेत. तर ठीक आहे, आपण आता बघूया. धंदा तर सुरू केलेला आहे. जर गाडीने झटके मारले परत तर काय होते काय नाही. बाबा 3 वाजल्यापासून आपल्याला धंदा 1000 रुपयाच्या आसपास तरी करूया. शनिवार आहे तर ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. धन्यवाद.